झालं. पण जॉईन नाही झालंय अजून. हा. हाय जय गुरु. जय गुरु. हा सर आज नाही आहेत तर मी सरांच्या जागी जॉईन केलेला आहे. बर, ओके. चालेल. हा. आज आपल्याला हा पाठ करायचा आहे ना. गंगा. गंगा. गंगा करायचा आहे हो. हं. कोणी करेल का म्हणजे कोण बोलताय का? हा सगळे मी चालू करतो. हे येऊ दे ना. सगळे आले का? किती आहेत? मी 9 चालू जण करतो. आहेत. मला ना हे दिसतच नाहीये. थांब मी लिव्ह करून परत एंट्री करते. मी चालू करतो. चालू करू का? करा करा हो. करा करा. प्रभावती उत्पन्न अच्छा नंबर ते इथलं मराठीला होतं का इथे? पुस्तकातला होतो का? चालेल का? हो फक्त मराठीमध्ये वाचा हो. चालतं. चालेल ना. मराठीतलं प्रभाव वाचा. हा प्रभावती उत्पन्न होते. विततः विस्तृत पसरलेला. अवतरती उतरते. मन्यन्ते मानतो. असंख्याका अगणित. उपवर्णितम वर्णन केले आहे. वैपुल्येन पुष्कळ. नौका होड्या संचर संचरंती फिरतात. आणि वाणिज्य व्यापारी बहुवचन. वणिजः. वणिजः. वणिज हा वणिज व्यापारी बहुवचन. पण काय तुला बोलवलं मी माझ्या तोंडात ठेवतो म्हणून बोलले नाही. सुरू करू का? थांब पुढे. कुठे गेला तो? हा. हे आपण करायचं का सगळ्यांनी पुन्हा? हा. हो. सॉरी हा मी चुकून ते म्यूट ऑल केलं. अनम्यूट करून घ्या. हो चालेल. हा. भारतवर्षस्य उत्तरतः हिमालयो नामः अति उत्तुंग पर्वतः विद्यते. म्हणजे भारताच्या उत्तरेला हिमालयाचा अति उंच पर्वत आहे. विद्यते काय आहे का? आहे. धातू काय असावा त्याचा? म्हणजे मी लिहिते म्हणून विचारलं हा. एवढं माहिती माहित नाही. नाही एवढी आयडिया नाही ग. भारताच्या गुगलवर टाकलं तर ते अस्तित्वात आहे असं येतंय विद्यतेचा अर्थ. सरांना एकदा फायनल विचार नंतर टाक. बर ठीक. हा. हो. पुढचं वाचू मी. वाचा. हो. तस्मादेव गंगा प्रभवती. तस्मादेव म्हणजे मला कळलं. गंगा. अर्थ सांगा. अर्थ सांगा अर्थ. तस्मादेव गंगा प्रभवती. मग तस्मात त्या एव. त्या- ऐका ऐका. तस्मात तस्मात एव. तस्मात मग त्यातून गंगा उत्पन्न होते. हा त्यातूनच. हो. च लावायचं. एव आहे ना ते. तस्मात त्यापासूनच किंवा त्यातूनच. त्यातूनच त्यातूनच गंगा उत्पन्न होते. हा. ब्रह्मपुत्र सिंधू यमुना प्रभू. ठीक आहे, पुढचं वाचून दाखवा तरी. नेक्स्ट. नेक्स्ट कोणी वाचू शकतो? कोणी वाचतंय का? कोण वाचा ना वाचतंय कोणी. पुढचं? ज्योती. मी वाचतो. मी वाचू का? हा राजेश. वाचा वाचा. वाचा. ओके. ब्रह्मपुत्रा सिंधू यमुना प्रभृतयः नद्यः अपि हिमालयात एव प्रभवन्ति. म्हणजे ब्रह्मपुत्रा सिंधू यमुना प्रभृतय म्हणजे इत्यादी नद्यः. प्रामुख्याने. नद्या नदीचं बहुवचन आहे. नद्या सुद्धा
अपि म्हणजे हिमालयात एव म्हणजे हिमालयातूनच उत्पन्न होतात. पण प्रभृतयः म्हणजे प्रामुख्याने. ओके. मग हा, पुढचं कोण इत्यादी वाचेल? इत्यादीच ब्रह्मपुत्रा आहे ग देवी. देवी इत्यादीच आहे ते. हा, अच्छा, प्रभृतय म्हणजे इत्यादी. ओके. हा हा पुढचं वाचा कोणी. नदीषु मी वाचते हा. हो. नदीषु श्रेष्ठतमा गंगा नदी. हम्म. नदीषु म्हणजे सप्तमी आली. हो. नदीत श्रेष्ठतमा श्रेष्ठ अशी श्रेष्ठतम श्रेष्ठ अशी गंगा नदी. नद्यांमध्ये बहुवचन आहे ते सप्तमीचं बर का. हा हा नदी आत किंवा मध्ये दोन्ही चालतं ना सप्तमीला. मी नद्यात हो ना. म्हटलं तर नदीमध्ये. हा हा नदीमध्ये ते नदी योग्य वाटतं. नद्यांमध्ये. बहुवचन. ठीक आहे हो. ठीक आहे. नदीमध्ये श्रेष्ठ नद्यांमध्ये अशी गंगा गंगा नदी. नदी आहे. पश्चिम हे अध्यारूप आहे. बरोबर. पुढचं कोण वाचतंय? मी सांगू का हा देवी. हा, सांग. हो, सांग ना. गंगोत्रीति म्हणजे गंगोत्री इति अस्याः उद्भवस्थलम. म्हणजे गंगोत्री हे किंवा असे हिचे उगमस्थान आहे. बरोबर. हम्म. ज्योत्स्ना, पुढचा वाच. तत्र ज्योत्स्ना. हाँ आवाज आ रही है। तत्र हा, अस्याः प्रवाह अल्पः वर्तते। तत्र अस्याः प्रवाह अल्प वर्तते। तत्र मतलब वहाँ, अस्याः मतलब उसका या उनका, प्रवाह अल्प मतलब अस्या थोड़ा, म्हणजे इसका. वर्तते हाँ अस्या मतलब इसका, अस्याहा. हाँ इसका. उनका कि इनका, इनका इसका, क्योंकि इसका तस्या मतलब एक वचन. उसका, अस्या मतलब इसका. ये, इसका प्रवाह अल्प मतलब कम, वर्तते मतलब है, वहाँ हम्म. हाँ. इसका प्रवाह कम है। हम्म. पुढचं वाचा देवी, सांग तूच. पश्चात क्रमशः एषः प्रवाहः विततः भवति. नंतर हिचे हळूहळू प्रवाह तिचा पसरत जातो. क्रमाने क्रमाने हा प्रवाह विस्तृत होत जातो विस्तृत किंवा होत जातो. पसरत जातो. हो, हम्म. विस्तृत पण आहे आणि पसरत पण आहे. पसरत पण आहे. हो. वाचा पुढचं. कोण वाचेल कोण पुढचं? वाचते? प्रेमानंदजी, तुम्ही वाचता? हा, भगीरथेन महत्तपम तप्त्वा एषा स्वर्गात इहानीता. म्हणजे भगीरथाने मोठ्या प्रयत्नाने तप्त्वा म्हणजे माहित नाही. तप्त्वा तपश्चर्या तपश्चर्या करून. हा तपश्चर्या करून हिला स्वर्गातून आणली. हा, इथे आणली. इहनीता म्हणजे इथे आणली. ओके. हा. पुढचं पण इह वाचा. अनिता. पुढचं पण अतएव वाचा. मी हम्म. वाचू. हम्म. अतएव एषा भगीरथीति कथ्यते। भगीरथीति कथ्यते। भागीरथी. अतएव भागीरथीति कथ्यते। भागीरथी अतएव इति म्हणजे कथ्यते. या इति. भागीरथी इति कथ्यते. इति कथ्यते। अतएव म्हणजे यामुळेच, म्हणूनच. एषा म्हणूनच, तिला, एषा तिला, हिला. भागीरथी ही हिला ही. हिला एषा म्हणजे हिला. एषा म्हणजे हिला नाही, ही.
ही. हा ही अच्छा. बरोबर. हा म्हणूनच ही भागीरथी इति म्हणजे भागीरथी असं म्हटले जाते. म्हटली Shall I जाते. read? हा. Shall I read now? या या प्लीज. या स्वर्गात् एषा अवतरति एतत् एतस्मात् एव अस्याः तोयं पवित्रं मन्यन्ते जनाः मन्यन्ते people believe or consider हम्म, people consider that it is हम्म. holy. This what janaha toyam pavitram manyante. People believe the water is holy. Sargat esha avatarati. She descends from the heaven. Etasmat, therefore, eva asyaha. Okay, it descends from the heaven. Therefore, people believe its water is holy. करेक्ट. उन्नत मराठीमध्ये सांगायचंय. हो अगं मी लिहून घेते ना, सांगितलं तर बरं होईल. स्वर्ग देशा अवतरते म्हणजे स्वर्गातून ही अवतरते. आणि एतस्मात एव म्हणजे ह्यातूनच अस्या म्हणजे हिचे पाणी पवित्र लोक मानतात. स्वर्गातून ही अवतरली म्हणूनच लोक हिचे जल पवित्र मानतात. मानतात. पुढचं कोण वाचेल? मी घेतो. या अस्याहा शावमी बहुनी कोण आहे? वाचू दे कोणी कोणीतरी. राहिलंय अस्या का? हो शावमी म्हणून कोण आलेलं आहे? ते कालच वैशाली कोणीतरी म्हणत. हा हा. मी आले नवीन. हा वाचा. अस्याः तटे बहुनी तीर्थस्थानानि सन्ति. म्हणजे अस्या म्हणजे तिच्या तटी म्हणजे काठाला हा बहुनी म्हणजे भरपूर, खूप हम्म नाही, हम्म खूप तीर्थस्थानानी संती म्हणजे तीर्थ संती म्हणजे आहेत. हम्म तिची बऱ्याच ठिकाणी तीर्थस्थानं आहेत. बरोबर. पुढचं उषाताई वाचा. कोणतं वाक्य आहे ग? नाना देशात, चौथी लाईन. वाचा ना लवकर. चौथं काय? हो चौथं काय? पहिलाच पॅरेग्राफ आहे का? कुठला आहे? ना दुसरा इथं दुसरा. दिसतोय ना, स्क्रीनवर दिसतोय ना तुम्हाला. अच्छा. नाना देशात तीर्थस्थानेषु आगत्य जनाः अस्या स्नानं कुर्वन्ति. वेगवेगळ्या देशातून, देशात म्हणजे पंचमी, तीर्थस्थानेषु, स्थानेषु म्हणजे सप्तमी बहुवचन, तीर्थस्थानांमधून, वरून, आगत्य म्हणजे येऊन, लबंत अव्यय आहे, आगत्य, जनाः म्हणजे माणसं लोक, अस्या स्नानम कुर्वन्ति हिच्यामध्ये स्नान करतात. अस्या म्हणजे षष्ठी आहे, स्नानम अंघोळ करतात, कुर्वन्ति बहुवचन म्हणजे वेगवेगळ्या अस्या बोला अस्या बोला. म्हणजे हा हिच्या काय म्हणायचं, वेगवेगळ्या देशांमधून वर तीर्थस्थानात येऊन, आत किंवा बाहेर दोन्ही बरोबर, येऊन लोक हिच्यात स्नान करतात. ऍक्च्युअली अस्या म्हणजे हे षष्ठी आहे, पण मग अस्या कसं काय इथे आलं? हिचे स्नान करतात म्हणजे तिच्या पाण्याने स्नान करतात. बरं, मला देवी असं विचारायचं होतं, ते उत्तरतः उत्तर मिळालं का तुम्हाला? उत्तरतः पहिलंच म्हणजे वाक्य. उत्तर
उत्तर हा प्रदेश उत्तरात नाही, भारताच्या उत्तरतः उत्तरात. म्हणजे नाही, उत्तरतः म्हणजे ही पंचमी आहे, पण तिचं हम्म, तासील प्रत्यय आहे तो, आणि तो हम्म, पंचमीचा तासील प्रत्यय होतो, आणि ते आपल्या ह्या व्याकरण विधी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हम्म. तर ते मग त्याचा अर्थ काय उत्तरतः होतो? म्हणजे हा त्याचा अर्थ काय होतो वाक्याचा? पंचमीचा जो अर्थ तोच, पासून. हम्म. Actually, हा here पण it is त्याला asyam snanam kurvanti here. Asyam. Asyane. अस्याम आहे का? अच्छा, हा Asyam. मग हिच्यामध्ये Asya has no meaning, no? Asyaha. It makes sense. Asyam makes sense. In my book, it is Asyam. Asyam. So we'll continue Asyam. And that first sentence, Bharatvarshasya उत्तरतः हिमालयो हा नाम तुंगः पर्वतः विद्यते. So हा that meaning is भारत भारत देशाच्या उत्तरेपासून. पंचमी आहे ना, उत्तरेपासून पंचमी, पंचमी आहे ना. आणि त्याचं तासील प्रत्यय दिलंय आपल्या शब्दविधी हे व्याकरणविधी पुस्तकामध्ये 95 पानावर दिलेलं आहे बघा. हा, मग 95 पेज. हिमालय नावाच्या अतिउत्तुंग पर्वतावर विराजमान पर्वत विराजमान आहे. पर्वत विराजमान आहे. What is Panchami there? That is Which word is? उत्तरतः is given ना. Ha. That is called the tasil prayog. It is mentioned in the Vyakaran Vithi book on page 95. Okay. And the पंचमी पंचमीचाच तो तासील प्रयोग होतो, आणि त्याचा अर्थ पंचमीचा जो विभक्तीचा अर्थ असतो तो अर्थ आहे. Okay. हा, म्हणजे त्यांनी उदाहरण पण दिली. ग्रामात ग्रामतः असं तासील होतं, वृक्षात वृक्षतः पण असं वाक्यात ते तासील. उत्तरेपासून हिमालय नाव ते जरा ग्रॅमॅटिकली मला माहित नाही बरोबर आहे की नाही. पण भारतवर्षाच्या उत्तरेपासून हिमालय, हा उत्तरेपासून हिमालय. पण त्यांनी बघा ना, तुम्ही 95 पेज उघडलं ना तर दिलंय बघा, पंचमी विभक्तीच्या अर्थाला नाही, तासील पंचमीच प्रयोगाचा आहे ती, हा पण ते हा हा कसं बसायचं अर्थात ते बघत होतो मी. पुढे जाऊ हा उद्या सरांना. भारत देशाच्या हं. हा चालेल, हो आपण चालेल. उद्या विचारू करा. मला ते सापडलं, म्हटलं सगळ्यांना सांगावं. हा, आता पुढचं वाक्य कोण वाचेल? शाओमी कोणाचं आहे? शाओमी माझं आहे, माझं अदिती. हा, वाचा अदिती ताई. ओके. त्यांनीच आता वाचलं ना? हो वाचलं. असं वाचते मी, काही नाही. वाचू का? वाचा ना. पुण्य परवेषु प्रतिवर्ष असंख्याकाः जनाः अत्र आगच्छन्ति अस्या महात्म्यं च वर्णयन्ति. पुण्यवर्षेषु पुण्य पर्वसु. पुण्यपर्वेषु पुण्य परवेशु पर्वेषु म्हणजे पुण्य परवेशु पुण्य पर्वामध्ये, म्हणजे पुण्य पर्वावर तो काळ असतो ना तो. हा, प्रतिवर्ष म्हणजे दरवर्षी, असंख्याकाः म्हणजे अनेक जण, असंख्याकाः जनाः म्हणजे अनेक लोक, अनेक संख्यामध्ये लोक, अनेक देशातले लोक. नाही, असंख्य हा म्हणजे अनेक माणसे, देशातले असं नाही, असंख्य लोक, माणसे. असंख्य लोक इथे येतात. अत्र म्हणजे इथे येतात. अस्या महात्म्यं च वर्णयन्ति, आणि तिचे महात्म्याचं वर्णन करतात. असं तिचं महात्म्य आहे. नाही, तिचे महात्म्याचे वर्णन करतात किंवा गुण गातात. तिच्या महात्म्याचे वर्णन करतात. बरोबर. तिच्या महात्म्याचे वर्णन करतात. महात्म्याचे येणार का? तिचे महात्मा महात्म्य वर्णन करतात. चालेल, तिच्या महात्म्याचे वर्णन करतात.
म्हणजे इथे च म्हणजे सुद्धा नाही ना, ते महात्म्याचं सुद्धा वर्णन करतात आणि असं नाही आणि ना? आणि नाही नाही, इथे सुद्धा येतात नाही ते. आणि हा, ते तिच्या म्हणजे महात्म्य. आणि. हा हा, येतातच्या नंतर दोन आणि. मोठी वाक्य आहेत ना ती, म्हणून ते क आलंय. हम्म. हा, मला फक्त अजून पूर्व पुण्यवर्षेषु नाही कळलं. पूर्वपर्वेषु प्रतिवर्ष असंख्याः जनाः अत्र आगच्छन्ति, हे एक वाक्य झालं. आणि हो, त्या महात्म्य वर्णयन्ति हे दुसरं वाक्य झालं. या दोन वाक्यांना जोडणारा तो च. हा, अगं ते पुण्यपर्व म्हणजे ते नाशिकला असतं ना, हा कुंभमेळा. अच्छा. कुंभमेळा वगैरे असतो कुंभमेळा. ना. हा, हा, ते पुण्यपर्व, त्याला पुण्यपर्व म्हणतात. पुण्य हो, पर्वात कळलं म्हणतात, कळलं पुण्य कळलं काळात. कळलं. पुण्यपर्व हम्म. असते याचं. पुण्यपूर्व दरवर्षी असतं. कुंभमेळा 12 वर्षाला एकदा असतो. नाही, नाही. मराठी ट्रान्सलेशन काय लिहू? पर्वामध्ये दरवर्षी पुण्य हा पर्वावर वर दरवर्षी वर ग पुण्य पर्व काळात किंवा पण पुण्य पर्वावर पुण्य असं पर्वात. टाकायचं. पर्वात हा तरी हा, चालेल. म्हणजे पुण्य सप्तमी पर्वात. अनेक वचन ना, सप्तमी हो अनेक हो प्रवेश हो. वचन, म्हणजे. पुण्य पर्वात. पुण्य पुण्य पर्वात पुण्य पर्वात. दरवर्षी दरवर्षी असंख्य लोक असंख्य लोक येथे येतात. आणि हिचे महात्म्य वर्णतात असं. बरोबर हा, बरोबर. हिचे हम्म. महात्म्य वर्णितात किंवा द्वितीय आहे ती महात्म्यमचं, पण ते आपण बोलताना हिचे महात्म्याचे वर्णन करतात पण म्हणू शकतो, किंवा हिचे महात्म्य वर्णतात असं. किंवा हिचे महात्म्याला सांगतात. हा, गौरवतात किंवा हम्म. सांगतात हा, कसंही. हो. द्वितीयाला जर हे पण द्यायचं तर मग द्वितीयाला तिच्या आपण बऱ्याचदा महात्म्याला. षष्ठी करतो ना, हिच्या महात्म्याचे करतो वर्णन आपण. करतात हो. सरळ सरळ. हा, पुढचं वाचा राजेशजी. ओके. अतितुंगे हिमालयस्य शृंगे यत्र यत्र गंगायाः तटे तीर्थस्थानानि सन्ति तत्र तापसाः निवसन्ति. अतितुंगे हिमालयस्य शृंगे म्हणजे अति उच्च हिमालयाच्या शिखरावर, यत्र यत्र म्हणजे यत्र म्हणजे जेथे जेथे, यत्र म्हणजे खरं येथे होतं मला वाटतं, जेथे जेथे जेथे, जेथे जेथे, जेथे येथे नाही, नाही अत्र येते. होतं ते. हे जेथे जेथे. जेथे जेथे गंगायाः तटे म्हणजे परत षष्ठी आहे, म्हणजे गंगेच्या तीरी तीर्थस्थाने आहेत, संती म्हणजे. हम्म. तत्र म्हणजे तेथे, तापसाः म्हणजे तपस्वी, निवसंती राहतात. निवास बरोबर. करतात म्हणजे किंवा राहतात. हा, अति उंच हिमालयाच्या शिखरावर जेथे जेथे गंगेच्या तीरी तीर्थस्थाने आहेत, तेथे तपस्वी राहतात. बरोबर. असं होईल बघा. हिमालयाच्या अतिउंच शिखरावर, कारण अतितुंगे हिमालयस्य शृंगे हम्म. म्हणजे हिमालयाच्या अत्यंत अत्यंत उंच शिखरावर. शिखरावर. हो. हो, बरोबर. ते च पुढे शांतेन मनसा परमेश्वरम ध्यायन्ति. ते शांत मनाने, मनसा तृतीया, परमेश्वराचे ध्यान करतात, परमेश्वराला स्मरतात, परमेश्वरास स्मरतात म्हणायचं किंवा ध्यान आळवतात. करतात. हा, परमेश्वरास आळवतात, ध्यान करतात. ध्यान करतात. चालेल. हम्म. सुलभा पुढचं वाच ग. रुग्णाः अस्याः पयः पानं कृत्वा निरोगाः जायन्ते. म्हणजे रुग्ण हिचे पाणीचे सेवन करून किंवा पिऊन निरोगी होतात. बरोबर. ज्योत्स्ना पुढचं वाच ग. ज्योत्स्ना. अच्छा, कोण वाचतंय पुढचं? तूच वाच. हाँ, मैं नसलं की तू अनम्यूट वाच. कर रही थी एक्चुअली। हा, अच्छा. पढ. इत्थम इत्थम. इत्थम मातेव एषा नदी जनान उपकरोति। माता इव, माता जैसी यह हाँ। नदी हम्म. जनान मतलब लोगों पर हम्म. उपकार करती है। इत्थम मतलब करेक्ट. इस प्रकार। हा, ऐसे। इस येस, याप्रमाणे. बरोबर. अच्छा,
इस प्रकार माता ही, बरोबर ना इस वसंत? प्रकार मातेप्रमाणे माता जैसी माता जैसे, हाँ, यह नदी। ये लोगों पर उपकार करती है. हम्म, मराठीमध्ये सांगायचं काय ग उन्नती? याप्रमाणे मातेसारखी ही नदी लोकांवर उपकार करते. बरोबर. पुढचं कोण वाचेल? स एव पुराणेषु अस्याः महात्म्यं महात्म्यमुपवर्णितम्. महात्म्यमु महात्म्यम् उपवर्णितम्. उपवर्णितम्. वर्णितम् वर्णितम् वर्णन मग करा. पण मग त्याचा रफार नाहीये का तिथे? हा, महात्म्यम अधिक उपवर्णितम. हा, पण उपवर्णितम म्हणताना तिथे हो, दिसत हो, नाहीये आहे मला. आहे ना, तिथे रफार आहे, मराठीमध्ये तिथे आहे तो ते. तिथे नाही बहुतेक आहे. टाईप अच्छा, नाही याचा झाला. कारण मी पुस्तकात पुस्तक आहे घेऊन ते. घेतलंय ना, पुस्तकात आहे त्याच्यामुळे वर, मला नाही लक्षात. पुस्तकात आहे आहे, रफार. इथे पण आहे. मी हा, पुस्तक घेतलंय. बरं बरं. अतएव पुराणेषु. अतएव म्हणजे म्हणूनच ह्यामुळे पुराणेषु म्हणजे म्हणूनच म्हणूनच पुराणात अस्या हिचे महात्म्य उपवर्णितुम तम म्हणजे काय? वर्णन केलेले आहे. वर्णितम म्हणजे वर्णन केलेले आहे, म्हणजे वर्णन उप केले आता कसं आहे. मी सांगितलं, हा, चांगल्या प्रकारे वर्णन केलेले उपवर्णितम आहे. हम्म, चांगल्या प्रकारे वर्णन केलेले आहे. बरं. हम्म. वर्णितम. कोणी वाचतंय का पुढचं? तुम्हीच Shall वाचा. I read? हा, वाचा वाचा. येस रमाजी, कवि प्लीज. कविभिः अपि स्तोत्रादिरूपेण अस्याः गौरवम् उपगीतम्. Poets also have स्तोत्र spoken about the about the uh, um, गौरव को क्या बोलते हैं इंग्लिश में, पता नहीं. रेस्पेक्ट. have respect, but or have spoken about the Gaurav, as in have sung about the Gaurav of the the रिवर. poets also have spoken or have sung about the Gaurav of this in stotras, in poetry. आदि रूपेण स्तोत्र, आदि रूपेण Stotra, मतलब हाँ. स्तोत्र So, और उपगीतम वगैरह ऐसे कुछ लिख के उन्होंने इनका गौरव किया है. song, no, Upagita means songs, right? हाँ, हो यस. Stotradi Rupena. हाँ, So the poets स्तोत्र also have आदि रूपेण. हाँ, Adi, स्तोत्र आदि रूपेण. Adi Rupena. आदि, But हाँ, here आदि Adi म्हणजे is not etc. No, Adi we cannot say it's etc. No, नहीं, एक्सेट्रा. स्तोत्र प्लस येस. आदि. in the दिस इज द form of संधि ना. stotra. Okay, in the form of only we have to say, no. We अच्छा can't अच्छा, say स्तोत्र. generally Adi means etc. Right? ओके But ओके, here we हाँ cannot say यस etc. It is in the form of stotras. स्तोत्र, यस. पुढचं वाचू का So मी? poets also have हा, sung वाचा ना about वाचा. मला वाटतं ना कवी भीरपी नाही कळलं, सांगाल का? कवी भीरपी Kavi Vihi अपी पण Api. होता ना? कवी Kavi बिही म्हणजे Vihi तृतीया, Tritiya, no? हा, तृतीया Tritiya बहुवचन. Api. हा, कवीने सुद्धा. हा, कवीने बरोबर. सुद्धा मराठीत सांगा ना. अनेक कवीने सुद्धा कवींनी स्तोत्राच्या रूपातून तिचे स्तोत्र गौरव तिचे गौरव केले आहे. गौरव गीत गौरव म्हटले आहे. गायन आहे. गौरव, हा. उपगीतम. हा, पुढचं उन्नती गंगा मी वाचू का? वाचा. गंगाया जलेन कृषिवलांना मोहकारम भवती. जलेन असा उच्चार करा. हा, जलेन नका जलेन, म्हणू, जलेन. गंगाया जलेन, गंगाया जलेन कृषिवलांना मोहोपकारम भवती. गंगेचं पाणी, हम्म, गंगेचं पाणी, गंगा म्हणजे जलेन हे सप्तमी आली ना, पाण्याने तृतीय जलेन. आहे ना. हा, ती गंगेचं पाणी, गंगेच्या पाण्याने गंगेच्या पाण्याने शेतकऱ्यांना नाही, कृषीवालांना म्हणजे शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना महोपकारम म्हणजे मोठा महा उपकार. उपकार. खूप खूप उपकार वाटतात. For Gauravam, I can गंगेचं use पाणी म्हणतोय this ना, no गंगेचं पाणी greatness. शेतकऱ्यांना करतो. खूप उपकारदायक वाटतं असं. हा उपकार हा होते. उपकारदायक होतं. होतो. For Gauravam, I can उपकारदायक use होतं. greatness, no? येस. महोपकारम Instead म्हणजे of उपकार. using that pride. Pride doesn't make sense, no, here. नो नो रिस्पेक्ट अँड Right. व्हॉट यू सेड. महोपकारम Greatness. म्हणजे महा उपकार, मोठा उपकार होतो. गंगेच्या पाण्याने गंगेच्या शेतकऱ्यांवर पाण्याच्या ऐवजी गंगेच्या पाण्याद्वारे शेतकऱ्यांना मोठे उपकार होतात असं असेल का? शेतकऱ्यांवर मोठे उपकार होते, होतात. होतो. मोठे उपकार होते. होतो होतो. 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 उपकार होतात. ते स्वक्षेत्रेषु पर्याप्तं जलं लभ्यन्ते. त्यांना स्वतःच्या क्षेत्र म्हणजे शेतांमध्ये पर्याप्त पाणी मिळते. बरोबर. इत्थं तत्र पुरेसे. धान्यं विपुलेन जायते. असे तेथे धान्य भरपूर प्रमाणात मिळते किंवा होते. उत्पन्न होते. हा होते. उत्पन्न होते. हम्म. सुलभा पुढचं वाच कोणी ग. वाचा? हा वाचा ना. अस्याः तटे बहूनि समृद्धानि नगराणि सन्ति. हिच्या तटावर खूप समृद्ध नगरे आहेत. बरोबर. उन्नती पुढचं वाच ग. ते तटे म्हणजे किनारे पण घेता येईल ना. हो हो, हो. किनाऱ्यावर. किनाऱ्यावर तटावर किंवा पूर्ण किनाऱ्यावर एकच आहे. किनारा म्हणजे मराठी शब्द बरोबर पडतो असं. पाठण हो, करता हो. आहेत का ग? Rama, your voice is low, so you are हो not able आहे. to understand what you are saying. Okay, sorry. Your voice हो is आहे. coming very, very low. माझा का? नाही उन्नती. रमा. रमाचा. हा बोल. उन्नती पुढचं वाच. तेषां तेषां नगराणां समृद्धेः कारणम् एषा एव. त्यांच्या त्या नगरांच्या समृद्धीचे कारण हीच एक. हो बरोबर. हीच कारण आहे. हो. त्या नगरांच्या समृद्धीला हीच कारण आहे. त्यांच्यातील खरं येईल. तेषां म्हणजे परत सप्तमी की षष्टी येईल. षष्टी बहुवचन त्यांच्या बरोबर. त्या नगरांच्या. कोणी वाचा? अस्याः जले अस्याः अपि संचरति. हिच्या पाण्यात नौका सुद्धा संचार करतात. बरोबर. वाचा राजेशजी. नौकाभिः वणिजः व्यापारं कुर्वन्ति. नौकाभिः परत तृतीया म्हणजे नौकेने, वणिजः म्हणजे व्यापारी, व्यापारं कुर्वन्ति म्हणजे व्यापार करतात. बरोबर. फक्त बहुवचन आहे ना तृतीया म्हणून हो. नौकांनी नौकांद्वारा. नौकांद्वारा. हा नौकाभिः अनेक वचन आहे. नौकांनी. नौकांद्वारा. हो चालेल. दोन्ही चालेल. व्यापारी व्यापार करतात. वाचा कोणीतरी. विद्याताई तुम्ही वाचा. वाचू. आ हिमालयात समुद्रम यावत एषा भारतीयानां बहुपकारं विदधती. या दधाती. हिमालयात समुद्र म्हणजे हिमालयात हिमालयापासून समुद्रापर्यंत. बरोबर ना. त्या भारतीय हिमालय म्हणतात आपण. बरोबर. बरोबर. एषा भारतीयांना म्हणजे या भारतीयांना बहु उपकार पुष्कळ उपकार विद्धाती म्हणजे होतात. असे तू हिमालय म्हणतो तसं. गिव्स नो. या भारतीयांवर म्हणूया. हिमालयापासून समुद्रापर्यंत हिच्यामुळे
भारतीयांना तिच्यामुळे नाही, ही ही देशासाठी. भारतीयांना भारतावर खूप उपकार करते. करते. हा, पुढचं कोण वाचेल? उषाताई तुम्हीच वाचा. अतः मला गंगायाः आता दर्शनम वाचा. पुण्यमेव. म्हणून अतः म्हणूनच गंगेचे दर्शन पुण्य प्राप्त करणारे पुण्यकारकच. बरोबर. एवं पुण्यकारकच आणि कंसात असते करायचं. असते. हो, असते. आहे. तर म्हणतात ना, आहे. आहे, असते, दोन्ही चालेल. करेक्ट. वा वा वा, पुढचं मस्त. संपला. पुढचं शब्द वाचायचे. झालं, संपलं. प्रभवती व्हेरी उत्पन्न होते विततः. हे वाचले का शब्द? हो झालेलं आहे. हो झालेलं आहे. अच्छा. मी उशिरा जॉईन झाले ना, त्यामुळे मला माहिती. हा, मी पण थोडी उशिरा जॉईन झाले. 4 मिनिटं आहेत. पुढचं घ्यायचं का मी याचं सगळं ट्रान्सलेशन One minute. Vidadati का रूप क्या है? What is the धातु रूप of vidadati? दा ददाती इज द रूप. वीज कुठला विचारते? हा उपसर्ग असेल. विददाती. अच्छा. वीज उपसर्ग. वी उपसर्ग आणि दधाती. दा असेल ना, प्लस दा असेल. दधाती. But generally when we say dadati, the is not dha, no, it is the only, no. Yes, Dadati. that may be something So, I have to see in the book. दधाती नाहीये, दधातीच असते. किंवा हे दधाती याच्यात गुगल वाला सांगते विधाती म्हणते. विधाती आहे असं. दा ददाती ते दधाती कसं झालं ते तिला विचारायचंय. वेगळा हो हो, गुगल ट्रान्सलेशन वेगळं सांगते. विधाती म्हणून सांगताय ते विदधातीचं. ठीक आहे बघू, सर, सरांना विचारूया. आहे. मग काय करायचं, थांबायचं का कसं? नाही, झालं ना आता थांबूया ना आपण. 2च मिनिटं होते आपण. आता काही होणार नाही नवीन. देवीताई ना. ओके, चल. थँक्यू. I think we did this very well, no, today. Yes. Very Oh, buck up for all. That was easy, na? thank you so much. It was easy. Yeah, it was easy. And we Yeah. are also, by sir's this, we have also improved from what we were. Yeah, no? we are improving. Teaching, yeah. Yes, Actually. that is the great thing. About Okay. us only. Have a good night. Good night, everyone. Good night. Bye. Good night. Bye. Okay, good night. Bye.